हे नमस्ते गाइस, गुड मॉर्निंग. दिस इज सौरभ जाधव व्लॉग्स. तर आजचा आहे माझ्या पेपराचा दुसरा दिवस. सध्या मी मॅगी खातोय. मॅगी खाऊन लगेच मी कॉलेजला जायला निघणार आहे, कारण की काल खूप लेट झाला होता आणि आत्ता पण माझ्याकडे फक्त 1 तास बाकी आहे. सो 1 तासाच्या आत आपल्याला पटापट पोहोचायचं आहे. चला, मॅगी खायला उगाच बसलो. फक्त 40 मिनटं बाकी आहेत माझ्याकडे आणि 40 मिनटात पोहोचणं पॉसिबल नाही आहे. 45 मिनटं तरी मला लागतात. मला 10:30 वाजून गेलेत आणि मला खूप लेट झालं आज. मी ऑटोमध्ये बसलो, पेपरवर येतो, मग तुम्हाला भेटतो. फायनली पेपर देऊन आम्ही बसलो आहे कॅन्टीनमध्ये. इथे मानस, कस्तुरी, धार्मिका, समोर सागर आहे, सम्यक आहे, सौरभ विचार आहे. फायनली आज मी एवढ्या दिवसांनी एकत्र भेटलो आहे आणि आजचा पेपर विचारूच नका मी कसा तरी लिहिलाय तो. श्रावणी होती थोडीफार हेल्प घेतली गरज होती, तर तुझ्यासाठी मी देशाची प्रगती करत बसले असते कॉम्प्युटर विजन मध्ये. आम्ही निघालोय कॉलेजमधून आणि आता आपण काहीतरी खायला शोधतो. काल आपण वडापाव खाल्ला होता, पण आज काहीतरी वडापाव नको, दुसरं खाऊया. काय मी सम्यक ठरलेलं आम्ही शॉर्मा खाणार. भूमीच्या हातावरती शुभ आहे, शुभ आहे. हा, माझ्यांकडून आशीर्वाद गाईस. सध्या आम्ही आलोय वॉफेल खाण्यासाठी. हे बघा, चला मी घेतलाय शूज. उद्यापासून आता हा शूज घालून मी तुम्हाला दाखवतो कसा वाटतं मला सांगा नक्की. आता दुपारचे 2 वाजून गेलेत. जाऊयात घरी पटापट. अभिषेक पण माझ्यामुळे थांबलाय. चला आम्ही उतरलो गाडीमधून, आता घरी जाऊया. अभिषेकला अजून चालायचं आहे, कारण की तो आतमध्ये राहतो. 12 फूट टाकीची. मी तुम्हाला काल जी जागा दाखवली होती, तर तुला लय चालायचं. आणि 3 वाजलेत आता. आज खूप लेट झालाय. हा 2 वाजता घरी पोहोचतो, मी पण 1:30-2 पर्यंत घरी पोहोचतो. चला अभिषेक आता इथून जातोय. चल बाय बाय. चला मी पण जातो आता घरी, काहीतरी खातो आधी. हे बघा मी शूज घातलेत आणि भाई खूप भारी वाटते ते. हे बघा, आणि माझ्या आधीचे शूज बघा कसे. मम्मी चालले कामाला. बाय बाय. मी कॉलेजवरून आल्यानंतर जेवून डायरेक्ट झोपलो, कारण की 3-3:30 झाले होते मला यायलाच. आता चाय पितोय मस्तपैकी. चाय पिऊन मला आरेमध्ये जायचं होतं, पण बाहेर अंधार पडायला लागलाय आणि अंधारात जाणं रिस्की आहे. तर आरेत नाही, कचरा टाकायला मी जाऊन येतो आणि नंतर कामं भरपूर पडलीत माझ्याकडे. हे बघा, इथे आहे कचऱ्याचा डब्बा आणि इथे ऐकतो मी माझं फेवरेट सॉन्ग तारे जमीन पर मधलं. पहिल्याने आज खूप दिवसांनी खायला आणलंय, नाही तर ती आणत नाही खायला. काल पिझ्झा आणला होता आणि आज हे आणलंय. लेट्स गो. मी बसलोय माळावरती अभ्यासासाठी आणि मी ते खातोय ड्रॅगन फ्रूट. चहातलं मी काढलं ना, डायरेक्ट चमच्याने काढायचं. तुम्हाला असं वाटत असेल की मी खूप टाइमपास करतोय दिवसभर ना, मी अभ्यास करत आहे, फक्त शूट करतोय. कॉलेजला गेल्यावर पण मी व्हिडिओ शूट करतोय, कारण की अभ्यासाचा जो डिसिप्लिन आहे तो कुठेतरी गेल्यासारखा आहे. जो जसा अभ्यास झाला पाहिजे तसा हल्ली होत नाहीये. पॉलिटिकल पार्टीज जे बॅनर्स लावण्यामध्ये खर्च करतात, प्रत्येक रस्त्यावरती आपल्याला झेंडे दिसतात, बॅनर दिसतात. मार्केटिंग करण्यामध्ये जेवढा खर्च त्यांचा होतो, मला असं वाटतं तिथे खर्च करण्यापेक्षा गव्हर्नमेंट स्कूलमध्ये त्यांनी हेल्प केल्या, मदती केल्या, किंवा एक शाळा बांधल्या जिथे शाळांची गरज आहे. एका पॉलिटिकल लीडरच्या PR साठी जेवढे लोक असतात त्यापेक्षाही कमी लोक जर एका शाळेमध्ये असतील तर खूप काही होऊ शकतं. आणि सध्याच्या जगात पुस्तकी ज्ञानापेक्षा प्रॅक्टिकल ज्ञान मिळणं खूप गरजेचं आहे आणि मुलं त्यातूनच जास्त शिकतायत. सरकार आपल्यासाठी किती करतंय किती नाही करत हे जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत ही सिस्टम जी आहे ती बदलणार नाही, ही अशीच चालत राहणार आहे. बाकी हा एक इम्पॉर्टंट पार्ट आहे आमच्या फील्ड मधला. मी आता कॅमेरामध्ये बोलतो आहे आणि तुमच्याशी खास करून बोलतो आहे. मी माझ्या मनातलं जे काही आहे ते एक्सप्रेस करतो आहे. सो हे मी आमच्या फील्डमधून शिकलो आहे. आणि मास मीडिया हेच सांगतंय की घराबाहेर निघा. घराबाहेर खूप साऱ्या गोष्टी आहेत त्याच्याकडून आपण ज्ञान मिळवू शकतो. फक्त पुस्तकात नाही तर माणसांशी भेटून आपण फिरून सुद्धा बऱ्याच गोष्टी शिकू शकतो, एक्सपिरियन्स करू शकतो. सध्या मी पेपराचा अभ्यास करतोय. चला, सध्या रात्रीचे 11 वाजता मी करतोय या ब्लॉगला एंड. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय, टेक केअर.